श्री स्वामी समर्थ दोस्तो, कसे आहात? चांगलेत ना? चांगलेच राहत. तर आज आपण बनवणार चीज पास्ता. चीज पास्ता बनवणं खूप खूप सोपं आहे. तुम्ही बघू शकता माझे या बनवलेल्या पास्त्याची कंडिशन कशी खूप छान बनतो आणि पोरांना तर खूप आवडतो. तर चला मग बघूया कसं बनवायचं. तर इथं मी पास्ता घेतलेला आहे. इथं पास्ता तुम्ही पाहिजे तसं घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. मी हा पाईपमध्ये लाईनमध्ये घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण इथं पाणी गरम करूया. माझं इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ऑलरेडी मी. तर इथं मी आता मीठ टाकेल. मीठ आपल्या पास्ता केवढा आहे चवीनुसार टाकायचं, कमी जास्त. त्यानंतर मी पास्ता टाकून देईल आणि चाळून देईल आणि पास्ता टाकल्यानंतर चाळत राहायचं मध्ये-मध्ये, कारण की तो पास्ता खाली लागू शकतो. याच्यासाठी मध्ये-मध्ये चाळत राहायचं, कारण की तो पास्ता लागू शकतो. तर इथं पास्ता होतो तोपर्यंत आपण बघूया की काय-काय साहित्य पाहिजे. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं इथं बटर घेतलेलं आहे, चीज, कांदा, कॉर्नफ्लॉवर, टमाटा आणि बटर घेतलं. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथं मैदा हे आपलं तांदळाचं पीठ घेऊ शकते. इथं मी पास्ता काढला गेलेला पास्त्याचं जे पाणी आहे तेच मी इथं वापरणार आहे. तर हे पास्त्याचं पाणी आपण वापरणार आहे आणि इथं कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. तसं काही नाही. फक्त मग ते हे घ्यायचं, अर्धा चम्मच घ्यायचं कॉर्नफ्लॉवर पीठ. तर इथं मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता इथं मी बटर टाकते. बटर कमी जास्त करू शकते. मी अर्धा चम्मच घेऊन घेतलेला आहे आणि लो लो टेम्परेचरमध्ये घेतलेलं आहे. मी आधीच बाहेर काढून ठेवलेलं होतं ते. कारण की नंतर ते त्याच्यात पाणी राहतं आणि ते हे होत नाही. तर इथं आता मी पास्ता माझा जसं हे झालं तसं मी कांदा टाकून घेईल. कांदा चांगला कलसून घेईल. कांदा कलसताना बी चाळत राहायचं, कारण की बटर आपला अजून पूर्ण हे झालेलं नाही आहे. तर मग इथं कांदा कलसल्यावर चांगला कलसून घ्यायचं. इथं पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची वगैरे लसूण बी टाकू शकता, तसं काही नाही. त्यानंतर मी टमाटा टाकला. हिरवी मिरची मुद्दाम टाकली नाही, कारण की रोहनने नाही सांगितलं की हिरवी मिरची नको टाकू म्हणून. त्याच्या चॉईसनुसार मी आज पास्ता बनवते. तर नंतर मी तिखट बी बनवेल. तर इथं पास्ता चांगला कलसला गेल्यानंतर मग आपण इथं हळू हे होऊ द्यायचं. वाटलं तर तुम्ही टमाटा कलसताना मीठ टाकू शकता. पण मग लक्षात ठेवायचं आपण पास्ता शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून मग प्रमाण त्या हिशोबाने टाकायचं. तर आता इथं मग माझं पास्त्याचं जे पाणी होतं ते मी टाकते. इथे मी पास्त्याचं पाणी जे काढून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे. अगर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही नॉर्मल पाणी बी टाकू शकता, तसं काही नाही. तर इथं त्यानंतर मग मी जे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं ते कॉर्नफ्लॉवर टाकेल आणि ते चांगलं शिजून देईल. आणि हे बघा, जसं पाणी कमी होईल तसंच ते घट्ट होत जातं. त्याच्यासाठी मग तुम्ही पाहिजे तर तुम्ही नॉर्मल पाणी पण टाकू शकता. इथं बघा तुम्ही, माझं भरपूर घट्ट झालेलं आहे. तर हे चांगलं कलसल्या गेल्यानंतर मी माझं बाकीचं उरलेलं पाणी ते मी इथं टाकून देते आणि मस्तपैकी हे शिजून घ्यायचं. शिजल्यानंतर मग आपण बाकीचे पुढं करूया. हे चांगलं शिजलं ना तर मग आपल्याला काही हे नसतं. त्यानंतर मग याच्यात आपण जे हे बघा कंडिशन बघू शकता तुम्ही, मस्तपैकी घट्ट झालेले. आणि पास्ता ज्यामध्ये चीज पास्त्यामध्ये पाणी लोक पाहिजे त्याच्यासाठी. आता इथं मी बटर टाकलेलं, चीज टाकलेली आहे. चीज आता मी इथं कापून टाकलं होतं, कारण की मी आधीच बाहेर काढून ठेवलेलं होतं, म्हणून जास्त हे नव्हतं. पाहिजे तर तुम्ही चीज किसून टाकू शकता, अगर तुम्ही चालूच पाण्यातनं फ्रीजमधून काढलेलं असेल. तर इथं मी माझा पास्ता टाकलेला आहे आणि पास्ता चांगला कलसून घ्यायचा, व्यवस्थित चाळून घ्यायचा, कारण चीज सगळ्याला लागायला पाहिजे आणि वाटायला पाहिजे आपला चीज पास्ता आहे. तर इथं मी आता चीज बेट होत नाही तोपर्यंत मस्तपैकी ते शिजू देईल आणि हे होऊ देईल. त्याच्यासाठी 15-20 मिनिटं आपण झाकून ठेवू. झाकल्यानंतर मग मी परत आपण एकदा चेक करूया. इथं मी झाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर बघा तुम्ही बघू शकता बटर चीज आपलं पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि मस्तपैकी आपला चीज पास्ता रेडी आहे. हे बघा तुम्ही
बघू शकता मस्तपैकी झालेलं आहे आणि खूप खूप छान टेस्ट आली होती. खूप म्हणजे रोहनला तर खूप आवडलं. तर मग इथं आपण इथं गॅस बंद करूया. आपला चीज पास्ता रेडी आहे. आता मी सर्व्ह करते मग तुम्हाला दाखवते. आता इथं माझा सर्व्ह केलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता कंडिशन किती छान आलेली आहे आणि मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे चीज पास्ता. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.